आजचे आपल्याला कंदी पेढे बनवायचे आहे। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? उत्तम ना? आता चला आपण एक रेसिपी करू। आपली रेसिपी आहे पेढे। तर पेढे करूया। तर चला तुम्हाला दाखवते मी। हे बघा, मी 1 लिटर दूध घेतलं होतं। 1 लिटर दूध आटून एवढं झालेलं आहे आणि ते आपण अजून आटवणार आहोत पेढ्यांसाठी। आपले पेढे याच्यात आपण साखर टाकूया। हे बघा, एवढं मी भांडं टाकलं। मी चालू करायची राहिलंय व्हिडिओ, एवढं भरून टाकलं नाही, एवढं टाकते कारण जास्त गोड करायचे नाही। तर हे बघा, हे आपण 1 लिटर दूध आटून एवढं अजून खूप आटवायचंय आणि आपल्याला दूध पावडर टाकायचे। ही बघा, एवढी दूध पावडर आहे, हे टाकायचे। तर आपण ते दूध आटून घेऊया। हे बघा, हे आटून आपण घेऊया दूध। हे बघा, ही दूध पावडर आपण टाकूया। हे बघा, ही दूध पावडर पूर्ण मी टाकलेली आहे। हे बघा, आणि आपण घाटून घेऊया। आपल्याला लम्स नाही पाडायचे। हे बघा, अजून आपण दूध पावडर टाकूया थोडी, म्हणजे हे अर्ध होतं आणि दुसरे एक पॉकेट आहे, अर्ध पॉकेट आहे। तर हे आपण पूर्ण असं करून घेऊया। हे बघा, एवढा आटत चाललाय पीठ दूध। हे बघा किती घट्ट, म्हणजे त्याच्यात आपण मिल्क पावडर टाकलेली आहे आणि आपल्याला भरपूर अजून आटवायचे, पूर्ण हे करायचे। हे बघा, त्याच्यात विलायची टाकू आपण। हे बघा, आणि याचे पेढे मस्त घरचे पेढे, ते घरचे पेढे असे सुंदर पेढे होतात, खूप सुंदर पेढे होतात। आता हे आटलं का आपण त्याला बारीक करून टाकू। हे बघा, पूर्ण आटत चाललेले। मी थोडा गॅस मागापासून बारीक होता, आता मोठा केलाय, आता बारीक करते। हे बघा, बघा किती छान झालं बघा। आता हे थोडंस, हे बघा, हे करून घेऊ आपण। हे बघा, मी मिल्क पावडर टाकली, परत 2 वेळ मिल्क पावडर। हे बघा, हे घेतले ना, हे अर्ध टाकलं, बंदच राहतं। हे बघा, म्हणजे एक पूर्ण हा आपण टाकलेलं आहे आणि हे आता तयार झालेलं आहे। हे बघा, आता आपण बंद करून घेऊया। विलायची टाकूया, थोडं आपण किंचित तूप टाकूया। हे बघा, एवढं तूप टाकूया, चिपकायला नको। हे तूप टाकून घाटून घेऊया। हे बघा, पूर्ण घाटून घेऊ। ही बघा, विलायची पावडर आपण टाकूया। ही विलायची पावडर मी टाकते आणि ही आपली कतरन आहे ना, सगळे ड्रायफ्रूटची, ते टाकूया। 2 स्पून आपण टाकूया आणि घाटून घेऊया। हे बघा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपण याच्यात काढून घेऊ। याला तूप लावू, जरा असं तूप लावून घेऊ। हे बघा, आणि हे बॅटर काढून घेऊ आपण। हे गार झालं का मग आपण त्याचे पेढे, हे बघा, हे आपण गार करत ठेवूया। पूर्ण गार करायचं आहे आपल्याला। कोणी थोडं मैदा मिक्स करतं, पण मी दूध 1 लिटर आणि मिल्क पावडर घेतली। आपल्याला दूध वगैरे काही मिक्स केलेलं नाही। हे गार झाले का बरोबर, थंड झालं का बरोबर होईल। ते आपण थंड करून घेऊया। हे बघा, आपला बेटर मस्त बघा, पेढ्यांचं बेटर तयार झालं। हे बघा, आपण मळून घेऊया।
गार करत ठेवलेलं ना मी, इतके सुंदर पेढे होतात हे ना, खूपच सुंदर। आणि तो मावा कसा वापरतात, काय वापरतात, आता मी 1 लिटर दूध पूर्ण आटून घेतलं, इतकं आटून घेतलं की खूपच। मग त्याच्यात मी मिल्क पावडर टाकली आणि ड्रायफ्रूट, वेलची, थोडी साखर, साखर जास्त टाकायची नाही, साखर जास्त टाकली कारण दूध पावडर पण गोड असते जरा, आणि हे पण आपलं दूध आटवलं का मिल्क पावडर पण गोड असते। तर हे बघा आपले असे आपण करून घेतलं ना, थोडा तुपाचा हात घ्यायचा, हे बघा असे आपल्याला पेढे, हे बघा कंदी पेढे म्हणतात याला, आपण छोटे करूया। हे बघा पेढे असे आपल्याला पेढे करायचे आहेत। हे बघा असे सगळे पेढे आपण करून घेऊया। हे बघा असे वळून हे पेढे आपल्याला 15 दिवस, महिनाभर छान टिकतात। हे बघा असं बोट लावायचं, म्हणजे कंदी पेढे आपले असे करायचे। सगळे आपण असे पेढे करून घेऊया, म्हणजे हे पेढे ना, म्हणजे कधीचा मावा कधीचा नाही असतो, तर आपल्याला काही आपण बाहेरून आणतो ते हे पेढे अति उत्तम, म्हणून आपण असे घरी पेढे बनवले। आणि त्याच्यावर केशर टाकायचं थोडं थोडं, एक काडी, पण आपल्याकडे नाही केशर, काय मी विसरले, म्हणजे सामानात लिहिलेलं पण त्यांनी दिलंच नाही, म्हणजे मीच गेलेली मला दिसलं नाही डीमार्टला। हे बघा असं बोट लावायचं आणि असे सगळे पेढे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा आपले पेढे रेडी झालेले आहेत। तर चला आपण, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, भेटूया।